नमस्कार, मी गणेशराव. तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. तुमसर तालुक्यातील महात्मा फुले धान खरेदी केंद्र रुपेरा आहे. इथं अनेक शेतकऱ्यांचे तक्रार आहे की यांनी इथं नोंदणी केलेली आहे, परंतु अद्यापही त्यांना महाराष्ट्र शासनाने जो बोनस दिला तो मिळाला नाही. कुणाची चूक आहे, काय चूक आहे आणि काय तक्रार आहे याबाबत माझ्यासोबत काही शेतकरी, त्यांना आपण विचारूया. भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि काय समस्या आहे? माझे नाव गजानन ब्रिजलाल पटले. मी डोंगरला राहतो. आम्ही इथे रुपेरा केंद्रावर धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेला होता. नोंदणी करून पुष्कळ दिवस झाले, परंतु शासनाकडून आम्हाला आजपर्यंत बोनस मिळालेला नाही. आणि या अशा अडचणीत बोनसची अति आवश्यकता आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की आमचा बोनस लवकरात लवकर देण्याची कृपा करावी. काय बोला? विजय बकेले, डोंगरला. 4 महिन्याच्या अगोदर आम्ही ऑनलाईन केलेलं होतं. आम्हाला बोनस काही भेटलेलं नाही. लवकर बोनस भेटण्याबाबत तुम्ही पाहू शकता, आता रोवणी झालेली आहे, सर्व झालेली आहे, परंतु अद्यापही त्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे ते अडचणीत आहे. यांना बोनस का मिळाला नाही ही शासनाची चुकी आहे क्या या धान खरेदी केंद्राची? त्याबाबत धान खरेदी केंद्र संचालक जे आहेत पटले यांना विचारूया काय प्रॉब्लेम आहे. भाऊ, काय नाव आहे आणि यांना का बरं पहिले शासनानं 20% धान खरेदी ज्यांना धान दिला त्यांचे डॉक्युमेंट्स मागला. मग त्यांचे 20% मागल्यावर 100% मागला धान देणेवाल्याच्या. त्यांच्या पुरे चुकारे आले आहेत बोनस. आता 20% बिन नोंदणी करणेवाल्याच्या मागला, त्यांचे बी पुरा बोनस घाललेला आहे शासनानं. आता 100%ची यादी पुन्हा पाठवला शासनानं. त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही सादर केला आहोत. काही लोकांचे थोडेसे लोक 100-150 बाकी आहेत. आपल्याजवळ 1300 लोक नोंदणी केला होती, ज्यांना धान नाही दिला होती. त्याच्यातून 300 लोकांचे बोनस आले आहेत. बाकी 1000 बाकी होते, त्यांचे 700-800 लोकांचे आपण 7/12 जमा केला डॉक्युमेंट. देव ऑफिसला करून द्या. पण शासन म्हणते का 2च आमच्याजवळ अधिकारी आहेत. आम्ही करून तपासणी आमच्या सेंटरवाल्याची जशी यादी पाठवतात तशी आम्ही सादर करतो फेडरेशनला. आमची त्याच्यात काही चुका नाही. तुम्ही धान खरेदी केंद्राचे जे संचालक आहेत त्यांची बाजू पाहिलेली आहे. म्हणजे यावरून कुठंतरी शासनाची चूक दिसत आहे. एकीकडे शेतकरी फसत आहे, दुसऱ्याकडे धान खरेदी केंद्रवाला म्हणतो की मला यादी पाठवली. म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठी चूक शासनाची दिसत आहे. तरी शासनाने त्वरित या उर्वरित शेतकऱ्यांना त्यांचा बोनस द्यावा. मी गणेशराव, बीबीजी न्यूज तुमसर.